एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थान आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली नित्याची ही प्रवचन सेवा, या प्रवचन सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। चौथ्या अध्यायातील 32व्या श्लोकाचा विषय या ठिकाणी आज आपल्याला चिंतन करायचं आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीता मातेचा उपदेश करतात। या दिव्य अशा गीतेच्या उपदेशामध्ये चौथ्या अध्यायामध्ये भगवंतांनी अनेक यज्ञांचं वर्णन केलं आणि शेवटी आता भगवान परमात्मा उपसंहार त्या ठिकाणी करतात। या विषयाचा शेवट करत आहेत। भगवान परमात्मा सांगतात एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे। भगवान परमात्मा म्हणतात एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे। मी तुला आतापर्यंत जे यज्ञ सांगितले हे मी माझ्या मनातले सांगितले नाही, कल्पनेतले सांगितले नाही, तर याला प्रमाण आहे वेद। कोणतीही गोष्ट सांगत असताना तिला काहीतरी प्रमाण पाहिजे। भगवान जरी सांगत असले तरी भगवान म्हणतात मी स्वतःचं सांगत नाही, जे शास्त्रात सांगितलं आहे, जे पुराणात सांगितलं, जे वेदात सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो। कारण वेद जे आहेत ते अपौरुषेय आहेत, म्हणून वेदामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नसतो। म्हणून आतापर्यंत जे काही यज्ञ सांगितले, यज्ञ शब्दाचा अर्थ आपल्या वाट्याला आलेलं कर्म जे आहे ते ईश्वराची सेवा म्हणून करणं। आपल्याला भगवंतांनी द्रव्य दिलं असेल तर आपण तर त्याचा उपयोग करायचा आहे, पण ते द्रव्य थोडंसं देवाच्या कारणी कसं लागेल, समाजाच्या कारणी कसं लागेल याचाही उपयोग पाहायचा आहे, तर तो द्रव्य यज्ञ होतो। आणि तो द्रव्य यज्ञ झाल्यामुळं तो यज्ञ आपल्याला अमृत देतो, याचं चिंतन आपण केलं। आणखीन जे काही सगळे यज्ञ सांगितले, तप यज्ञ घ्या, स्वाध्याय यज्ञ घ्या, हे सगळे यज्ञ भगवान म्हणतात एवं बहुविधा यज्ञ। अशा प्रकारे पुष्कळ यज्ञ कोणी सांगितलेले आहेत, मी सांगितले असं म्हणत नाहीत भगवान परमात्मा। वितता, वितता म्हणजे विस्तारलेले आहेत। कुठं? ब्रह्मणो मुखे। ब्रह्म या शब्दाचा अर्थ इथं वेद घ्यायचा। वेदाच्या मुखामध्ये असे अनेक यज्ञ सांगितलेले आहेत। मी तुम्हाला त्याच्यातले फक्त 12 यज्ञ सांगितले, आणि सगळे यज्ञ पाहायचे असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी वेद बघून घ्या तुम्ही। मातृदेवो भव वेद म्हणतो, आई हा आपला देव आहे, आणि मग आईची सेवा झाला यज्ञ, लक्षात घ्या। पितृदेवो भव वेद सांगतो, मग आता पितर म्हणजे वडील, म्हणजे वडिलांची सेवा करणं सुद्धा काय झाला? यज्ञ। सकळ तीर्थाचे धुरे असं म्हटलं। अतिथी देवो भव, आपल्याकडे येणारा अतिथी सुद्धा वेद सांगतो देव आहे, म्हणजे अतिथीची सेवा करणं पण साला काय झाला? यज्ञ झाला। असं वेदामध्ये ही वेदातली वचनं आहेत, तर वेदामध्ये असे पुष्कळ यज्ञ सांगितलेले आहेत, बहुविधा। हो, वेदाची वाक्ये या ठिकाणी आपल्याला उद्धृत करता येतील। तम एतम वेदानुवचनेन ब्रह्मणा विविदिशन्ति यज्ञेन दानेन तपसा अनाशकेन। वेदच भगवान सांगतात की अशा प्रकारे जो कोणी साधक असेल त्याला विविदिशा निर्माण होते, म्हणजे परमात्म्याला जाणण्याची इच्छा निर्माण होते। पण कशाने निर्माण होते? यज्ञेन दानेन तपसा अनाशकेन। तो यज्ञ करतो, आपल्या जीवनामध्ये तो दान करतो, आपल्या जीवनामध्ये तो तप करतो,
अनाशकेनं म्हणजे उपवासादी व्रत करतो आणि हे सगळं केल्यानंतर त्याचं अंतःकरण शुद्ध होतं आणि अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर भगवंताला जाणण्याची इच्छा निर्माण होते. जोपर्यंत चित्तशुद्धी होत नाही तोपर्यंत परमात्मा प्राप्तीची इच्छा निर्माण होत नाही. म्हणून परमात्मा प्राप्तीची इच्छा निर्माण होण्याकरता, ज्ञान प्राप्त होण्याकरता, भगवत दर्शन होण्याकरता हे सगळे यज्ञ उपयोगाचे आहेत. परंतु भगवान परमात्मा म्हणतात हे जरी सगळे यज्ञ असले, एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे, तरी सुद्धा एक लक्षात ठेव, कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. हे सगळे यज्ञ जे आहेत ते कर्मजान आहेत, म्हणजे कर्मापासून उत्पन्न होणारे आहेत. कर्मापासून ते सगळे उत्पन्न होतात आणि म्हणून तू जर हे सगळे यज्ञ कर्मापासून उत्पन्न होतात असं जर जाणलं, कर्मजान विद्धी म्हणजे जाणून घे, तान सर्वान म्हणजे त्या सर्वांना, असं जाणल्यानंतर मला काय फळ मिळेल? भगवान म्हणतात एवं ज्ञात्वा विमोक्षसे. असं जर तू जाणलंस तर तू काय होशील? मुक्त होशील. तर जाणल्यानंतर मी मुक्त कसा काय होईल? हे सगळे यज्ञ जे आहेत हे कर्मज आहेत असं जाणल्यानंतर मुक्त कसा काय होईल? हे देवाचं भाषण थोडंसं आपल्याला वेगळं वाटतं. जसं मागे आलं होतं, जन्मकर्मचे मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वता. माझं जन्मकर्म दिव्य आहे आणि हे जे तत्वता कोणी जाणतात ते सुद्धा मुक्त होऊन जातात. हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला आगा. असं ज्याने जाणलं तो मुक्त होतो. कारण भगवान म्हणतात मी सगळ्यांच्या हृदयामध्ये बसलेलो आहे आत्मरूपाने. तसं इथे भगवान परमात्मा म्हणतात हे सगळे यज्ञ जे आहेत, हे सगळे यज्ञ जे आहेत ते कर्मजान विद्धी, हे कर्मापासून निर्माण झालेले आहेत. हे कर्मजान विद्धी म्हणण्यामध्ये भगवंताचा आशय काय आहे? हे सगळे यज्ञ कर्मातून निर्माण होतात असं देवाला काय सांगायचंय? बरं ठीक आहे, असं जाणल्यानंतरचं फळ सांगताना भगवान परमात्मा म्हणतात एवं ज्ञात्वा विमोक्षसे. नुसतं तू एवढं जरी जाणलंस हे सगळे यज्ञ जे आहेत ते कर्मज आहेत, कर्मापासून उत्पन्न होणार आहेत, तर तू मुक्त होऊन जाशील. आता यज्ञ कर्मापासून निर्माण झालेले आहेत असं जाणल्यानंतर मी मुक्त कसा काय होईल? अशी शंका येण्याची शक्यता आहे. मग त्याचं उत्तर आपल्याला चिंतन करता येतं. हे सगळे यज्ञ कर्मापासून निर्माण होणारे आहेत, म्हणजे या सगळ्या यज्ञांचा कर्माशी संबंध आहे, माझ्याशी संबंध नाही. शंकराचार्यांनी भाष्यामध्ये असं लिहिलंय, कर्मजान म्हणजे अनात्मजान विद्धी ही आत्मा निर्व्यापार. हे सगळे जे यज्ञ आहेत हे सगळे अनात्मज आहेत. शरीराकडून होणारे काही यज्ञ आहेत, काही यज्ञ मनाकडून होणारे आहेत, काही यज्ञ इंद्रियाकडून होणारे आहेत, काही यज्ञ वाणीकडून होणारे आहेत. पण हे सगळे कर्मज यज्ञ आहेत. म्हणजे कर्म केल्याशिवाय कोणताच यज्ञ होत नाही. हा पहिला आशय घेतला तरी चालेल. द्रव्य यज्ञ करायचा असेल तर काय करावं लागेल? कर्म करावं लागेल. पहिल्यांदा द्रव्य मिळवायचं असेल तर कर्म करावं लागेल. असंच खिशात येईल का द्रव्य? नाही येणार. बरं, त्याच्यानंतर द्रव्य यज्ञ करायचा असेल, कोणाला द्यायचा असेल तरी आपल्याला काहीतरी कर्म करावं लागेल. तप यज्ञ करायचा असेल, तप करायचं असेल तरी काहीतरी कर्म करावं लागतं. शारीरिक तप असेल, वाचिक तप असेल, मानसिक तप असेल, कर्म केल्याशिवाय यज्ञ होईल का? स्वाध्याय करायचा असेल, स्वाध्याय यज्ञामध्ये काय काय सांगितलं होतं? नामस्मरण असेल, वेदाचं अध्ययन होतं. पण हे सगळे यज्ञ करत असताना कर्म काहीतरी करावं लागतं, जरी शारीरिक नसेल तरी वाचिक. जप करायचा असेल तर वाणीचं कर्म आहे, प्रवचन करायचं असेल तर वाणीचं कर्म आहे, ऐकायचं असेल तर श्रवणेंद्रियाचं कर्म आहे, किंवा ज्ञान यज्ञ आहे. ज्ञान यज्ञामध्ये सुद्धा कर्म सुरुवातीला आहेच, मानसिक का होईना कर्म आहे. तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात हे सगळे यज्ञ जे आहेत ते कर्मज यज्ञ आहेत, कर्मापासून उत्पन्न होणारे आहेत. आपण आशय काय, कशा करता आम्हाला हे सांगताय? भगवान म्हणतात एवं ज्ञात्वा विमोक्षसे.
हे तू जाणलंस की तू मुक्त होऊन जाशील. म्हणजे याच्यात जाणायचंय काय? याच्यात जाणायचं हे सगळं जे आहे कर्मापासून निर्माण होणार आहे, पण याच्यामध्ये आत्मा जो आहे तो कुठल्याही कर्माचा करता नाही, भोगता नाही. आत्मा असंग निर्व्यापार जसा आहे तसा आहे, हे आत्म्याला जाणायचं आहे. हे सगळे यज्ञ कशा करता सांगितले? ते दर्शन होण्याकरता सांगितले, तो बोध होण्याकरता सांगितले. यज्ञाकरता यज्ञ सांगितले नाही. द्रव्य यज्ञ करा, पण द्रव्य यज्ञाने चित्तशुद्धी झाल्यानंतर मी दिलंय असा अभिमान होऊ देऊ नका. उलट त्या चित्तशुद्धीच्या द्वारे मी कोणी देणारा नाही, करता करविता परमात्मा आहे असा बोध निर्माण झाला पाहिजे. तप यज्ञ करा, पण तप केल्यानंतर त्या तपाचा अभिमान होऊ देऊ नका. मी तप करणार आहे असं म्हटलं तर तो तप यज्ञ तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही, अभिमान वाढवतो. यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येती, करता तपे कामक्रोध खवळती. नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती, करता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. केलं काय? तुकाराम महाराज म्हणतात, केलं तप केलं, करुणिया तप तीर्थाटन वाढविला अभिमान. तीर्थाटने एक तपे हुंबरती, नाथिली धरिती अभिमानी. अभिमान वाढतो. मी कोणी एक तपस्वी आहे, मी कोणी एक ज्ञानी आहे असं होऊ देऊ नका. हे सगळे यज्ञ जे आहेत बाबा हो, कर्म जे आहेत याच्यामध्ये आत्म्याचा काही संबंध नाही. आत्मा असंग निर्विकार, जो का त्यो जसा आहे त्या आत्म्याला जाणा. एवम ज्ञात्वा विमोक्षसे, असा अर्थ भाष्यामध्ये शंकराचार्यांनी केला आहे. शंकराचार्य असं म्हणतात, इमे मद व्यापारा न अहम निर्व्यापार उदासीन इति एवं ज्ञात्वा विमोक्षसे. म्हणजे हे सगळे यज्ञ. आता तुकोबारायांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर तुकाराम महाराज भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर भगवंताला प्रार्थना केली महाराजांनी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरिवृत्ती राहो. आता भगवान परमात्मा सुद्धा असा आहे, लगेच ते देत नाही. आपण नेहमी चिंतन करतो, आई असते, मुलगा जर आईजवळ गेला रडायला लागला तर आई पहिल्यांदा तिला काम करायचं असतं, मग ती काय करते, एखादं खेळणं त्याला देऊन टाकते. काही मुलं असतात ते खेळणं घेतात, त्याच्यामध्ये रममान होतात. खेळण्यामध्ये रममान झाल्यानंतर मग आई पुन्हा काम करायला जाते. परत तो मुलगा रडतो, त्याला भूक लागलेली असते, आईजवळ जातो, रडायला लागतो, आई मला घे म्हणतो. मग आई काय करते, अरे तुला खेळणं दिलं ना, ते खेळणं नको मला, आता खेळणं नको वाटायला लागलं त्याला. काय काय खेळण्यातच अडकले, परत आईकडे गेलेच नाही, त्यांना आठवणच होत नाही आईची. ते खेळणं आहे त्याच्यात अडकलेले आहेत, कितीतरी जन्म जातात त्याच्यातच. पण काही मुलं आहेत ते म्हणतात, नाही बाद झालं आता हे खेळायचं, हे खेळणं भरपूर झालं आम्हाला, नको. मग आई म्हणते आता याला काहीतरी खायला द्या. मग आई काहीतरी खाऊ देते, काही ते खाऊ घेतात आणि परत शांत बसतात. एखादी रिद्धी सिद्धी दिली, एखादा मान दिला, एखादा अंक दिलं, झाले त्याच्यातच काही मुलं गुंग झाली, परत आईकडे गेलीच नाही. काही मुलं जे आहेत ते मात्र रिद्धी सिद्धी घेत नाहीत, खेळणंही घेत नाहीत, त्यांना मात्र आता आईच पाहिजे असते. मग अशा वेळेस मात्र आईला घ्यावं लागतं. तसं तुकाराम महाराजांना भगवान परमात्मा म्हटले, अहो तुकाराम महाराज काही पदार्थ घ्या, संसारातलं काही देतो, अनिक न लगे माईक पदार्थ, ते माझे अर्थ नको देवा. जाऊ दे, इथले माईक पदार्थ नाही देत, तुम्हाला स्वर्गातले देतो, वैकुंठातले देतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. ते चित्त झणी झडो देशी, त्या ठिकाणी आमचं चित्त झडू देऊ नकोस. ब्रह्मदेवाचं पद आम्हाला नको, इंद्रदेवाचं पद आम्हाला नको, तिथं आमचं पद त्या ठिकाणी मन लावू नकोस. का बाबा, कशा करता असं तुम्ही म्हणता? एवढं मोठं ब्रह्माचं पद काय सोपं आहे का? ब्रह्मदेव व्हायला काय काय करावं लागतं? ब्रह्मदेव व्हायला काय करावं लागतं? का शतएक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आन नोहे, हे करावं लागतं ब्रह्मदेव होण्याकरता. ब्रह्म होण्याकरता काहीच करावं लागत नाही, ब्रह्मदेव होण्याकरता करावं लागतं.
मग अशा प्रकारे एवढं पद मी तुम्हाला देतोय तरी तुम्ही नको म्हणता. का बरं नको म्हणता? महाराज म्हणतात आम्हाला वर्म कळले. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. काय वर्म कळलं तुम्हाला? जे जे कर्म धर्म नाशिवंत. कर्माने जे प्राप्त झालेलं आहे, धर्माने जे प्राप्त झालेलं आहे ते काय असतं? नाशिवंत असतं. लक्षात ठेवा. म्हणून हे यज्ञ सांगितलेत. पण भगवान म्हणतात कर्मजान विद्धी. हे सगळे कर्मापासून निर्माण होणारे यज्ञ आहेत. त्याच्यामुळे याची फळं सुद्धा जे आहेत ती नाशवानच राहणार आहेत. द्रव्य यज्ञाचं फळ जरी असलं, कीर्ती होईल, कायम कीर्ती राहील का? नाशवान. तपयज्ञाचं फळ आहे, एखादी सिद्धी प्राप्त झाली म्हणजे तुम्ही जर त्यात सिद्धी करता केलेलं असेल तर, बरं का, देवाच्या प्राप्ती करता केलेलं असेल तर मग अविनाशी फळ पुढे मिळणार आहे. एखादी लौकिक सिद्धी प्राप्त झाली तपामुळे, कायम राहते का? तुकाराम महाराज म्हणतात दिली चाले वाचा क्षय मागील तपाचा. एखाद्याला तुम्ही वाचा जरी दिली तुझं कल्याण होईल, बस मागचं पुण्य गेलं तुमचं. मग असं म्हणायचं नाही का कल्याण होईल? तो अधिकार आल्यावर म्हणा. अहो तुकाराम महाराज सुद्धा म्हणले नाहीत. तुकाराम महाराज सगळ्यांना पहिल्यांदा म्हणले चला वैकुंठाला. गेले का सगळे लोक वैकुंठाला? कोण म्हटलं थोडे 10 दिवस थांबा, कोण 15 दिवस थांबा. प्रत्येक जण त्या ठिकाणी काही ना काही सांगायला लागले. जिजाबाईला विचारलं तू येते का? बाकीचं जाऊ द्या. ती म्हटली म्हैस एवढी जनल्यावर मग आपण दोघंही जाऊ बरोबर. शेवटी विमान आल्यानंतर महाराज बसले, निघाले. मग लोकांच्या लक्षात आलं महाराज खरोखर वैकुंठाला चालले. अहो महाराज आम्हाला तुम्ही आशीर्वाद तरी देऊन जा. तुकाराम महाराज म्हटले तुम्ही हुशार दिसता, फुकटचा आशीर्वाद पाहिजे का तुम्हाला? कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. घ्या माझे वचन. जसं तुमचं कर्म असेल, जसा तुमचा धर्म असेल तसा आशीर्वाद घ्या. असं म्हणले नाही तुमचं सगळ्यांचं कल्याण हो. कशा करता सांगितलं? तपाचा क्षय होतो. स्वाध्याय यज्ञ केला कायमच सगळं लक्षात राहील का? लक्षात राहत नाही. कुठल्या आणखीन विशिष्ट कामनेने केलं असेल तर ते कर्म फल जे असतं ते नष्ट होऊन जातं. म्हणून भगवान म्हणतात बाबा हे सगळे कर्म जे आहेत यत कृतकम तत् अनित्यम तत् नष्टम. कर्माची फळं असतात ती नष्ट होणारी असतात, अनित्य असतात. मग नित्य काय आहे तिकडे लक्ष द्या. हे करायचंय पण हे अनित्याकरता करायचं का नित्याकरता करायचं? आणि म्हणून सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे. परमात्म्याचं चिंतन हे नित्य आहे. म्हणून हे कर्म शंकराचार्य सांगतात की हे सगळे यज्ञ कर्मज आहेत, कर्मापासून उत्पन्न होणारे आहेत. शारीरिक वाचिक मानसिक कर्म याच्यामध्ये आहे. आणि आत्मा म्हणजे मी, माझं खरं स्वरूप म्हणजे आत्मा आहे. मी असंग निर्विकार नित्यशुद्ध बुद्ध मुक्त आहे. माझा या कर्माशी काही संबंध नाही. कर्म मी करणार आहे पण कर्म करत असताना त्या कर्मामध्ये मी लिप्त होत नाही असा निश्चय जो करतो एवं ज्ञात्वा विमोक्षेश, तो मुक्त होतो. ज्ञानोबारायांनी याच्यावर जे चिंतन केले आपल्याला थोडंसं चिंतन करायचं आहे. 156 क्रमांकाची ओळी बघा. ऐसे बहुत परी अनेक जे सांगितले तुझ याग ते विस्तारुनी वेदेची चांग म्हणितले आहाती. ऐसे, ऐसे म्हणजे कैसे? मागची ओवी. जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुसशी काही म्हणून सांगो का वाई पंडुकुमारा. ऐसे म्हणजे आता हे सगळे मागचे यज्ञ घ्या. द्रव्य यज्ञ तपो यज्ञ योग यज्ञ तथापरे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च. हां, ते सगळे यज्ञ घ्या. ऐसे म्हणजे हे सगळे यज्ञ सांगितले. भगवान ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐसे बहुत परी अनेक, असे अनेक प्रकाराने जे सांगितले तुझं याग, जे काही तुला यज्ञ सांगितले त्याच्यात थोडेच मी सांगितले, 12 सांगितले, 13 सांगितले, पण आणखीन वेदात किती यज्ञ सांगितले? अनेक यज्ञ सांगितले.
सगळ्या वेदामध्ये कर्मकांड आहे, उपासनाकांड आहे, ज्ञानकांड आहे. तर कर्मकांडाचे आणि उपासनाकांडाचे श्लोक जास्त आहेत, 80,000. उपासनाकांडाचे 16,000 आणि ज्ञानकांडाचे 4,000 आहेत. मग यज्ञच सांगितलेत सगळे. पण असे अनेक प्रकाराने यज्ञ सांगितलेले आहेत. कोणी सांगितले? मी सांगितले नाही, भगवान म्हणतात. ऐसे बहुत परी अनेक ते सांगितले तुझ याग, ते विस्तारोनी वेदेची चांग म्हणितले आहाती. त्याचा सगळा विस्तार जर तुला पाहायचा असेल, हा सगळा विस्तार वेदाने केलेला आहे. वेदामध्ये खूप यज्ञ सांगितलेले आहेत. मी सांगत नाही, प्रमाण वेद आहे आपल्याला. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो. कोणती गोष्ट त्याचा निश्चय करत असताना, करायचं का ना करायचं हे ठरवत असताना आपल्या डोक्यापेक्षा तर्काने करू नये. वेदाने काय सांगितलंय? तुकोबाराय सुद्धा म्हणतात, वाचा बोलो वेद नीती. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. म्हणून वेदात हे सगळे यज्ञ सांगितलेत, कारण वेद दयाळू आहे, लक्षात ठेवा. कोणी असं म्हणेल मग वेदात हे सगळं कशाला सांगितलं? जर आता पुढं सांगणार आहे ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे, मग वेदात एवढं का सांगितलं? वेद दयाळू आहे, वेद कृपाळू आहे. अहितापासून काढिती, हितदेवनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. वेदाला सगळ्याची काळजी आहे. वेदाला फक्त ज्ञानी माणसाचीच काळजी आहे का अज्ञानीची पण आहे? अहो जड मूड सगळे, आईला सगळ्यांची काळजी आहे. मग एखादा कर्मासक्त मनुष्य आहे, विषयासक्त मनुष्य आहे, त्याचा उद्धार होणार नाही का? त्याचाही उद्धार झाला पाहिजे म्हणून वेदांनी सकाम यज्ञ सुद्धा सांगितले. अहो खाणाऱ्या पिणाऱ्यांचा विचार केला, खायचंय ना मग यज्ञ करून खा. याचा अर्थ खाण्याकरता सांगितलं नाही, नेहमीच खातो ना, त्यापेक्षा यज्ञ करायचा म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये नियंत्रण आलं. वेदाला निवृत्तीकडे न्यायचंय, पण वेद काय करतात? प्रवृत्तीकडून हळूहळू हळू त्याला निवृत्तीकडे नेतात. आपण मागे उदाहरण पाहून आलो. बाळाला औषध द्यायचंय, पण आई त्याला पहिला गुळ देते. बाळ गुळ खा, मग तू औषध खा, मग मी तुला गुळ देते. म्हणून हे सगळे ते विस्तारुनी वेदेची चांग म्हणितले आहाती, पण परितेने विस्तारे काय करावे, हेच कर्म सिद्ध जाणावे, एतुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेल ना. पण विस्ताराने काय करावं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते वेदाने विस्ताराने जरी हे सगळं सांगितलेलं असलं, अनेक यज्ञ सांगितलेले असले, हो इतके यज्ञ सांगितले, शत्रूला कसं मारायचं यज्ञ सांगितला, पाऊस पाडायचा यज्ञ सांगितला. मग तुम्ही म्हणा का वेदानेच असं कशाला सांगितलं दुसऱ्याला मारायचं? असं तर तुम्ही मारणारच आहे ना, लगेच मारू नका, थांबा, यज्ञ करा. यज्ञाच्या निमित्ताने तुम्ही काहीतरी मंत्र म्हणताल, चित्तशुद्धी होईल, काही त्या निमित्ताने, आणि मग तो वैदिक मार्ग सांगितला. म्हणजे उलट रागद्वेष कमी करणार आहे, तो स्वैराचाराला आळा घालणार आहे. म्हणून परितेने विस्तारे काय करावे. पण ह्या विस्ताराने जरी यज्ञ सांगितलं असेल तरी काय करायचं? मागे एक शब्द गेलाय, श्लोक गेलाय बघा. सगळीकडे पाणी आहे, पण आपल्याला जे पाहिजे तेवढंच घ्यायचं. हा यावा दर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानता. सगळं पाणी भरलेलं आहे, आपण काय सगळंच घेत बसायचं का? वेद काय काय न बोले. वेदांनी सगळं जरी सांगितलेलं असलं तरी आपण ते आपल्याला हिताचं आहे तेवढंच घ्यायचं, सगळं घेत बसायचं नाही. म्हणून हे सगळे यज्ञ सांगितले अधिकारानुसार जरी सांगितलेले असले तरी सुद्धा आपला अधिकार ओळखायचा आहे आणि आपण पुढे पुढे जायचं आहे. परितेने विस्तारे काय करावे, हेची कर्मसिद्ध जाणावे. हे सगळे यज्ञ जे आहेत ते कर्मसिद्ध आहेत, म्हणजे कर्मानेच सिद्ध होणारे आहेत, म्हणून त्यांना कर्मसिद्ध म्हटलं. त्यात कर्ता लागतो, क्रिया लागते,
कर्ता कर्म क्रिया, त्याच्याशिवाय यज्ञ होऊ शकत नाही. हे कर्मसिद्ध आहेत. मला यज्ञ करायचा म्हटलं तर पहिल्यांदा मला त्याचा यज्ञाचा कर्ता व्हावं लागतं, आणि जो कर्ता होतो तो पुढे काय होतो? भोक्ता होतो, त्याला फल मिळतं. म्हणून कर्ता कर्म क्रिया ही त्रिपुटी निर्माण करणारे सगळे यज्ञ आहेत. कर्मापासून सिद्ध होणार आहेत. कोणताही यज्ञ घ्या म्हटलं तरी त्याच्यात कर्म करावंच लागतं. कर्म केल्याशिवाय यज्ञ होणार नाही. द्रव्य यज्ञ असू द्या, तपयज्ञ असू द्या, स्वाध्याय यज्ञ असू द्या, काही मानसिक कर्म असतील, काही शारीरिक कर्म असतील, काही वाचिक कर्म असतील, मग असू द्या ना कर्मसिद्ध यज्ञ. काय होतंय त्याने? ज्ञानोबराय सांगतात, ए तू लेनी कर्म बंधू स्वभावे पावेल ना. अहो त्यांचा स्वभाव ते सोडतील का? कर्म बंधू स्वभावे पावेल ना, कर्म बंध निर्माण होईल ना. कारण कर्म केलं की ते कर्म जीवाला सोडत नाही. कर्तृत्वाचा अभिमान आणि फलाची आसक्ती घेऊन कर्म केलं तर ते कर्म त्याला बांधतच. मग आता हे सगळे यज्ञ करायला लागला आणि ज्ञान नाही, किंवा हे कर्म जर सकाम भावनेने करायला लागला, द्रव्य यज्ञ केला सकाम भावनेने, बांधील का नाही? हो, काय काय का होईना त्यांनी केलं. एखादं मंदिर बांधलं, पानपोई टाकली, पण त्याच्यामध्ये त्याची आशा राहिली, मला लोकांनी मोठं म्हटलं पाहिजे, मला पुण्य मिळालं पाहिजे. बाबा ठीक आहे, पुण्य घ्यायचं आहे ना, जा स्वर्गात. तू फार पुण्य केलंस, बांधलं. तप यज्ञ केला, तप यज्ञ केल्यानंतर सुद्धा तपामध्ये जर काही विशिष्ट कामनेच्या दृष्टीने तप केला असेल, रिद्धिसिद्धीच्यासाठी तप केला असेल, एखाद्या क्षुद्र देवतेच्या प्रसन्नतेकरता तप केला असेल, तर ती देवता प्रसन्न होईल. पण बांधलं का? मुक्त झाला. कर्माने बांधलं त्याला. म्हणून ही सगळे यज्ञ जे आहेत त्या काही शारीरिक कर्म असतील, काही वाचिक कर्म असतील, काही मानसिक कर्म असतील, बांधतात. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, येतुलेनी कर्म बंधू स्वभावे पावेल ना. तुम्हाला कर्मबंध निर्माण होईल. आपल्याला कर्मबंधातून मुक्त व्हायचंय का कर्मातच राहायचंय? कर्मबंधातून मुक्त व्हायचंय. मग काय करायचं? मग भगवान परमात्मा त्याचा उपाय सांगतात. बाबा हे सगळे यज्ञ केलेस तू, आता एक यज्ञ कर, श्रेष्ठ असलेला यज्ञ कर. कोणता यज्ञ श्रेष्ठ आहे? त्या यज्ञाचा उल्लेख भगवान पुढच्या 33व्या श्लोकामध्ये करतात. श्रेयान द्रव्यमयाद यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे परंतप, द्रव्यमयात यज्ञात ज्ञान यज्ञ श्रेयान. हे पार्थ, सर्वं अखिलम कर्म ज्ञाने परिसमाप्यते. भगवान परमात्मा म्हणतात, पहिल्यांदा परंतप म्हटलंय, दुसऱ्यांदा पार्थ म्हटलंय. परंतप म्हणजे दुसऱ्यांना तप्त करणार आहे, शत्रूंना तापवणार आहे. काम क्रोधादी शत्रू आहेत ते तुला घाबरतात. किंवा परंतप शब्दाचा अर्थ इंद्रियांचं नियमन करणारा तू आहेस. कारण हे सगळे यज्ञ, ज्ञानयज्ञ आता तुला सांगायचं आहे. ज्ञानयज्ञ करायचा असेल तर पहिलं इंद्रियाला नियमन पाहिजे. म्हणून परंतप शब्द वापरला. तू परंतप आहेस. त्यामुळे मी तुला सांगतो, सगळ्या यज्ञामध्ये श्रेष्ठ यज्ञ जर कोणता असेल, श्रेयान द्रव्यमयाद यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप. द्रव्यमय आदी जे यज्ञ आहेत, म्हणजे द्रव्य यज्ञ असेल, तप यज्ञ असेल, स्वाध्याय यज्ञ असेल, ह्या सगळ्या यज्ञामध्ये श्रेष्ठ यज्ञ जर कोणता असेल तर तो ज्ञान यज्ञ आहे. काय देवा, एवढं त्या यज्ञांचं महत्त्व सांगितलं, सर्व सांगितलं, ना आता तर म्हणतात सगळ्यात ज्ञान श्रेष्ठ आहे. कशा करता ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानयज्ञ श्रेष्ठ म्हणता? कारण सांगतात भगवान, सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सर्व कर्म, सर्वं कर्म अखिलम, सर्वम आणि अखिलम कर्म म्हटलंय. म्हणजे सर्व कर्म, आणि अखिल म्हणजे पूर्णतया. कर्म सगळी घ्या आणि प्रत्येक कर्म पूर्णपणे ज्ञाने परिसमाप्यते, ते ज्ञानामध्ये समाप्त होऊन जातात.
म्हणून ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ यज्ञ आहे. इतर यज्ञामध्ये कर्म समाप्त होत नाहीत. कर्ता शिल्लक राहतो, कर्म शिल्लक राहतं, वासना शिल्लक राहते, संस्कार शिल्लक राहतात. म्हणून इतर यज्ञ जे आहेत ते करू नये असं नाही, ती ह्या यज्ञाची साधनं आहेत. पण त्याच यज्ञात अडकू नका, कारण तुम्ही मग पुढे जाणार नाही. म्हणून सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. ज्ञान यज्ञाचं श्रेष्ठत्व या ठिकाणी भगवान परमात्मा सांगतात. ज्ञान यज्ञ हा सर्व यज्ञामध्ये श्रेष्ठ यज्ञ आहे. का बाबा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ का? कारण बाकीचे सगळे द्रव्यमयादी यज्ञ जे आहेत ते कर्माचे आरंभक आहेत. ज्ञान यज्ञामध्ये कर्म आरंभ होत नाहीत. इतर ठिकाणी कर्ता शिल्लक राहतो, ज्ञान यज्ञामध्ये मात्र कर्ता शिल्लक राहत नाही. तैसा नवे ज्ञान योगो आप आपणाते भक्षी. ज्ञानेश्वर महाराज मदालशे मध्ये म्हणतात, ज्ञानयोग तसा नाही, तो आपल्यालाच खाऊन टाकतो. ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया, अज्ञान ज्ञाने नेलिया. ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया, वन्नी काष्ट जाळून या सोये जळे. ते कीर्तिमुख नावाचा राक्षस होता. ज्ञानोबारांनी त्याचं उदाहरण घेतलंय. ते भगवान महादेवाच्या त्या दरवाजावरती कीर्तिमुखाचं फक्त मुख आहे. वर दिला त्याला भगवान शंकरांनी शक्ती दिली, तो दुसऱ्यांनाच खायला लागला. भगवान शंकराकडे गेला, मी आता कोणाला खाऊ? म्हटले तुलाच खा. तसं ज्ञान जे आहे ते पहिल्यांदा अज्ञानाला खातं आणि मग ते सुद्धा स्वतःला संपवून टाकतं. ते शिल्लक राहत नाही, वृत्ती शिल्लक राहत नाही. मी देह आहे वृत्ती घालवण्याकरता मी ब्रह्म आहे वृत्ती येते, पण मी ब्रह्म आहे ही वृत्ती तरी शिल्लक राहते का? त्या मी ब्रह्म आहे ही वृत्ती जी आहे तिला आता निवृत्त करण्याला काही शिल्लक राहत नाही. त्यामुळे ती वृत्ती राहत नाही आणि वृत्तीचं प्रकाशक असलेलं निर्वृत्तिक असलेलं ब्रह्म शिल्लक राहतं. सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे त्रिकोट शिखरी गा दान मे आई ते. पण बाकीच्या यज्ञात तसं नाही, शिल्लक राहतो करता. भागवतात उदाहरण आलं, प्राचीन बर्ही नावाचा राजा होता आणि त्याने खूप यज्ञ केले की इतके यज्ञ केले. बर्ही कशाला म्हणतात? ते यज्ञाकरता जे काही गवत टाकतात ते काय म्हणतात? कुश, दर्भ. ते दर्भाने सगळी पृथ्वी त्याने व्यापून टाकली. पूर्ण पृथ्वीवर इतके यज्ञ त्याने केले. आणि तो काय करायचा? त्या यज्ञामध्ये पशु मारायचा, पशुची हत्या करायचा. नारद महर्षी एकदा फिरत फिरत आले, पाहिलं हा आहे यज्ञ करणारा राजा आहे, चांगला राजा आहे, पण याला काय एवढी यज्ञाची हाव? इतके पशु मारले. कर्मठ झाला होता तो. माणसाने कर्मकांड करावं पण कर्मठ होऊ नये. कर्म अवश्य करावं, पण काय काय लोक ते पुढे कर्मठ होऊन जातात. कर्मठ होऊन जातात म्हणजे कोणाचा स्पर्श झाला तरी त्यांना झोप येत नाही. ऐकायला बसल्यानंतर एखाद्याचा स्पर्श झाला तर त्यांचं ऐकण्याकडे लक्षच लागत नाही. आता हे कर्म आहे का कर्मकांड आहे? हो. एक जण म्हणला मला रात्रभर झोप लागली नाही. म्हटलं का लागली नाही? एका माणसाने माझ्या वळकटीवर पाय दिला. म्हटलं अरे बाबा दिला पाय, वारकरी आहेत, वारीमध्ये तू आलाय, आता एवढे लोक आहेत सगळ्या, असं समज ना. वारकऱ्याचे चरणरज मला लागले, संत चरणरज लागता सहज. एक म्हटला मला आसन असल्याशिवाय मला माऊलीच्या मंदिरात बसता येत नाही. अरे बाबा माऊलीच्या मंदिरात आसन कशाला पाहिजे तुला? असलं तर ज्यांच्याकडे आहे त्यांनी वाईट वाटून घेऊ नका. अरे इथे माऊलीचे चरणरज आहेत ना, भक्ताचे चरणरज आहेत ना, तुझं आसन टाकलं तुला कसे काय लागतील? नसल्यावर असा विचार करायचा बरं का, असल्यावर घ्या, काय हरकत नाही.
कशा करता आपण बोलतोय? कर्म करा पण कर्म कांडी नका हो. कर्म कशा करताय? चित्तशुद्धी होऊन व्यापक अंतकरण होण्याकरताय, सर्वात असलेला परमात्मा कळण्याकरता कर्म आहे. आणि त्याने उलट मी जर संकुचित होत असेल, मला जर सारखा त्रासत होत असेल, मी जर दुःखीत होत असेल, तर ते कर्मकांडामध्ये निर्माण झालं. ठीक आहे, शास्त्राने सगळे नियम सांगितलेले आहेत. ते कशा करता सांगितले? परमात्म्याच्या प्राप्तीकरता सांगितले, अंतकरण व्यापक होण्याकरता सांगितले. वेदविद जरी झाला तरी माते नेनता वाया गेला, उपनीला कोंडा जायचा. बऱ्याच वेळाला कोंडा उपनत बसतात. म्हणून भगवान परमात्मा कशा करता सांगितलं? तू नारद महर्षी गेले त्या पराचीन बळीराजाकडे. काय करतोस? म्हणजे यज्ञ करतो. किती यज्ञ केले? माझ्यासारखा याज्ञिक कोणी तुम्हाला सापडणार नाही म्हटलं. सगळ्या पृथ्वीवर आपण दर्भ पसरून ठेवले. अरे बाबा, याने काय तू मुक्त होणार आहेस का? पशु मारलेस यज्ञामध्ये. वर बघ जर आकाशामध्ये. त्याने वर बघितलं ते सगळे पशु डोळे वाटारून त्याच्याकडे बघत होते. ते म्हणत होते, वर ये, मग तुला दाखवतो आम्ही काय ते. मांस खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेविला. आम्हाला तू मारलंस ना, ते कर्म झालं ना तुझं. आता ते कर्म आमच्याकडे आलंय. आता आम्ही पुढच्या वेळेस होणार आहे माणसं, तू होणार आहेस पशु. आणि मग बघतो आम्ही कसं तुला करायचं ते. कर्मज यज्ञ आहे. मग काय करायचं महाराज? आता मी मुक्त कसा होईल मला सांगा ना. मग नारद महर्षींनी त्याला पुरंजन आख्यान सांगितलं. पुरंजन आख्यानात काय सांगितलंय? दुसरं ज्ञान सांगितलंय. मी आता आख्यान सांगत बसत नाही तुम्हाला. ज्ञान सांगितलं. कोण आहेस तू? ओळख. पुरंजन आहेस का? पुरंजनी आहेस का? साक्षात तू परमात्मा स्वरूप आहेस. म्हणून श्रेयान द्रव्यमयाद यज्ञ ज्ञान यज्ञ परंतप सर्वम कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. द्रव्य यज्ञ केला, अभिमान वाढू शकतो. तप यज्ञ केला, सिद्धीमध्ये अडकू शकतो. स्वाध्याय यज्ञ केला, योग यज्ञ केला, समाधीत अडकू शकतो. त्याला वाटतं समाधी श्रेष्ठ आहे. चांगदेव महाराज कशात अडकले? कशात अडकले? अहो, अडकले समाधीमध्ये. प्रवचनाकडे लक्षच नाही चांगदेव महाराजांचं. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढी मोठी ज्ञानेश्वरी सांगितली. सिद्धीत अडकले, समाधीत अडकले. समाधी ही सुद्धा अंतकरणाची अवस्था आहे, लक्षात ठेवा. समाधी म्हणजे आत्मा आहे का? चित्त निरुद्ध झालेलं आहे म्हणजे तिथे वृत्ती आहे. याचा अर्थ समाधी करू नये असं म्हणणं नाही. चित्तशुद्धीला ती कारणीभूत आहे. तो आनंद मिळाल्यानंतर असाही परमात्म्याचा आनंद असतो. मला लवकर परमात्म्याच्या आनंदाकडे जायचं आहे म्हणून ती उपयुक्तही आहे. पण हेच श्रेष्ठ आहे मानून बसले ना, आणि दुसऱ्याला कनिष्ठ समजायला लागले. ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती ऐकली तरी समाधान नाही वाटलं. म्हटले माझ्यापेक्षा ते काही श्रेष्ठ आहेत का? वाघावर बसून आले, माझी सिद्धी त्यांना माहिती नाही. हातामध्ये सर्पाचा चाबूक आणि वायू मार्गाने आले, पुन्हा आकाश मार्गाने. ज्ञानेश्वर महाराजांनी ओळखलं, हा जरी योगी असला, हा जरी सिद्ध असला, तरी अजून गची बाधा गेलेली नाहीये. अजून आत्म्याच्या व्यापकतेचं ज्ञान कुठं झालंय? म्हणून भिंत चालवली. पहिल्यांदा भिंत ज्ञानोबारांनी चमत्कार करायचाच नव्हता, पण त्याच्याशिवाय याचा अहंकार जाणार नाही ना. त्या माणसाला त्याच्यातलं करून दाखवलं तर त्याचा अभिमान जातो. तो सिद्ध आहे ना, मग त्याला सिद्धीचा काहीतरी चमत्कार दाखवावा लागेल. पण नुसता चमत्कार दाखवल्यावर अहंकार गेला, पण पुढचं कार्य ज्ञानानेच केलं. म्हणून श्रेयान द्रव्यमयाद यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप. सगळ्या यज्ञामध्ये श्रेष्ठ यज्ञ जो आहे तो ज्ञान यज्ञ आहे. का बाबा तुम्ही असं ज्ञान यज्ञाला एवढं श्रेष्ठत्व देता? हे काय बाकीचे यज्ञ श्रेष्ठ नाहीत का? आहेत. पण सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते.
ही कर्म जी आहेत ना ती बाकीच्या यज्ञामध्ये संपत नाहीत. सर्व कर्म भगवान परमात्मा म्हणतात कायिक, वाचिक, मानसिक, संचित, प्रारब्ध, क्रियमान. काय काय यज्ञ असे आहेत की त्याच्यामध्ये एक संपतं तर दुसरं शिल्लक राहतं. सर्व कर्म संपली पाहिजेत आणि पूर्णता संपली पाहिजेत, निशेष संपली पाहिजेत, काही शेष शिल्लक राहायला नको. मग सर्व कर्म संपण्याचं साधन कोणतं? सर्व कर्म कुठं संपतात? ज्ञाने परिसमाप्यते. ज्ञानामध्ये ही सगळी कर्म जी आहेत ती विलीन होऊन जातात. हे ज्ञान म्हणजे वृत्ती ज्ञान घेऊ नका. ज्ञातृज्ञेयावीन नुसधेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळीव जैसे. जयाची या ज्ञाना पाठी पोठ नाही. ज्या ज्ञानाला आश्रय नाही, ज्या ज्ञानाला विषय नाही, असं केवळ निर्विशेष जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये ज्ञानाला भगवंताने अग्नीचं उपमा दिली. यथे धांसी समित धोग्नी भस्मसात कुरुते तथा. ज्ञानाग्नी सर्व कर्माने जसं अग्नीमध्ये आली का खैर चंदन काष्टे हे विवंचना तवची घटे एक वटे अग्नी माझी. हे खैराचं लाकूड आहे, चंदनाचं लाकूड आहे, हे कुठपर्यंत अग्नीत पडत नाही तोपर्यंत. अग्नीत पडल्यानंतर अग्नी माझी गेले, अग्नी होनी तेची गेले. काय ओरले तया आपण मागील ते नाम गुण. सरिता ओहळ ओघा गंगे मिळवणी झाल्या गंगा. संतांचं जीवन ज्ञान म्हणजे काय? परमात्मा घ्यायचे. परमात्मा स्वरूपामध्ये हे सगळं संपून जातं. तिथे कर्ता शिल्लक राहत नाही, कर्म शिल्लक राहत नाही, क्रिया शिल्लक राहत नाही. ह्या सगळ्या बाधित, कर्ताच पहिला बाधित होऊन जातो. कर्ता बाधित झाला, कर्ता खोटा ठरला, आध्यस्त ठरला की हे सगळं आध्यस्त ठरलं, खोटं ठरलं, त्यामुळे हे सगळं आपोआप नष्ट होतं. जरी करत असला तो कर्म, करत नाही असं नाही, त्याच्याकडून कर्म घडतात, पण कर्म करत असला तरी तो करता म्हणत नाही, मी स्वतः करता म्हणत नाही. प्रकृती करी कर्मे किंवा आत्मा तो आत्मयाचे ठाई देखीचा देहीचा धर्म देही ऐसे देखणे ते पाही आन आहाती. म्हणून त्या ठिकाणी ज्ञाने परिसमाप्यते. सगळी कर्म जे आहेत ते ज्ञानामध्ये समाप्त होऊन जातात. कर्म संपतं, वासना संपते, कर्माचं फल संपतं. ज्ञान म्हणजे परमात्माच घ्या ना. परमात्म्यामध्ये हे सगळं काय होऊन जातं? संपून जातं. म्हणून ज्ञान यज्ञ हा श्रेष्ठ यज्ञ सांगितला. ज्ञानोबरायांनी याच्यावर चिंतन केले. अर्जुना वेदू जयाचे मूळ जे क्रिया विशेषे स्थूळ जया नवाळीचे फळ स्वर्ग सुख. आता द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे हे सांगत असताना ज्ञानोबराय सुरुवात करतात ह्या द्रव्य यज्ञांपासून. ज्ञानोबराय सांगतात हे यज्ञ आहेत, पण कसे आहेत? द्रव्यादी यज्ञ हे कसे आहेत? अर्जुना वेदू जयाचे मूळ. या सगळ्यांचं मूळ कोण आहे? वेद. वेदाने हे सगळे कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी म्हणजे हे सगळे ब्रह्मापासून निर्माण झाले, म्हणजे वेदापासून निर्माण झाले. वेदू जयाचे मूळ जे क्रिया विशेषे स्थूळ, ज्याच्यामध्ये क्रिया विशेष आहे, स्थूल क्रिया ह्याच विशेष आहेत. कर्म करावंच लागतं तिथे. ह्या सगळ्या यज्ञामध्ये कर्म प्राधान्य आहे आणि स्थूल क्रियांना प्राधान्य आहे. साधा यज्ञ करायचा असेल तर तुम्हाला कुंड बनवावं लागेल, अग्नी तयार करावं लागेल, हवीरद्रव्य घ्यावं लागेल, त्यात टाकावं लागेल, स्थूल क्रिया कराव्या लागतील. द्रव्य यज्ञ करायचा असेल तरी क्रिया करावी लागेल. क्रिया विशेषे स्थूळ. बर, हे यज्ञ जे आहेत तर जर सकाम भावाने घडले तर काय फळ मिळतं? जया नवाळीचे फळ स्वर्ग सुख.
त्या यज्ञांना नवलाचं फळ मिळतं, पण ते कोणतं फळ मिळतं? स्वर्ग सुख. आणि मग बरेच वेळेला काय होतं, माणसाला वाटतं आपण यज्ञ एवढा केला आणि एवढं मोठं फळ मिळतंय, काही सामान्य फळ आहे का? स्वर्गातलं वर्णन केलं ज्ञानोबाऱ्यांनी. कोणतं सिंहासन आहे बसायला? जेथ अमरत्व हे सिंहासन, ऐरावतासारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती. बघा पुढचं वर्णन. अमृताची कोठारे, कामधेनूची खिल्लारे, हे सगळं त्या ठिकाणी. आणि ते वर्णन ऐकल्याबरोबर त्याला असं वाटतं कुठला देवन काय ते, त्यापेक्षा आपलं हे घेऊ अगोदर. नवलाचं फळ प्राप्त होतंय म्हणून या यज्ञातून कधी कधी तिकडे जातो मनुष्य. स्वर्ग सुख म्हणती संसारी जन्मिजे, यज्ञादि कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. अश्नंती दिव्यान दिविदेव भोगान. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात ते द्रव्यादी यागोकी राहती. पुढची होई बघा. परिज्ञान यज्ञाची सरी न पवती, जैशी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी. ते द्रव्यादी यागुकीर होती आहेत. ते द्रव्य यज्ञ आहे, तप यज्ञ आहे, योग यज्ञ आहे, स्वाध्याय यज्ञ आहे, ज्ञान यज्ञ आहे. आता येथे ज्ञान यज्ञ नका घेऊ, कारण पहिले यज्ञ घ्या. ज्ञान यज्ञाची स्तुती चालली. ते द्रव्यादी यागोकी राहती, ते सुद्धा आहेत. ते वेदाने सांगितलेले आहेत, शास्त्राने सांगितलेले आहेत. आम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही. पण ज्ञान यज्ञाची सरी न पवती, त्या यज्ञाला ज्ञान यज्ञाची सरी येणार नाही, बरोबरी येणार नाही. का बाबा बरोबरी येणार नाही? ज्ञान यज्ञाने असं कोणतं फळ मिळतं ते त्याने मिळत नाही. ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलं, जैशी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी. ज्याप्रमाणे तारा तेज संपत्ती, संपत्ती आहे तारेकडे पण आहे आणि दिनकराकडे पण आहे. तारा म्हणजे चांदण्या, चांदण्याकडे कोणती संपत्ती आहे? चमचम करण्याची, प्रकाशाची. आणि दिनकर म्हणजे सूर्य, सूर्याकडे पण कोणती संपत्ती आहे? प्रकाश करण्याची. मग चांदण्याचा जो प्रकाश आहे त्याच्यात वस्तू लवकर दिसते का सूर्याच्या प्रकाशात लवकर दिसते? कशाच्या प्रकाशात दिसते सांगा? सूर्यप्रकाशामध्ये. हे चांदण्याची शोभा तोपर्यंतच आहे, ज्ञानोबाराय म्हणतात. दोही सांगा ना, तोपर्यंतच ही सगळी लुकलुक आहे, जोपर्यंत गबस्ती उगवत नाही. हा, त्याचा प्रकाश आहे परंतु एवढा प्रकाश नाही. जोपर्यंत सूर्याचा उदय होत नाही तोपर्यंत त्याचा प्रकाश उपयोगाला येतो. चंद्राचा असेल, चांदणीचा असेल, पण एकदा का सूर्य उदय झाला तर ते दिसत सुद्धा नाहीत. आता चांदण्या नाहीत काय आकाशात? आहेत. चंद्र नाही का आता आकाशात? आहे. दिसतो का? दिसत नाही, कारण सूर्याच्या प्रकाशात तो लोपून झाला. ते चंद्र सूर्य कवड असा म्हटलं ज्ञानोबारायांनी त्याला. म्हणून चंद्र सूर्य कवडसा, हे खरे कवडशे आहेत. हे खरा प्रकाश नाही. यदादित्यगतम तेजो जगत भासयते खिलम यच्चंद्रमशी यच्चाग्नव तत्तेजो विधी मामकम. भगवान म्हणतात माझं तेज आहे. हे कवडशे आहेत सगळे. खरा प्रकाश कोणता आहे? खरा मूळ सूर्याचा प्रकाश आत्मप्रकाश आहे. सुसडा सूर्यकणाच्या राशी, नित्य उदयो ज्ञानी अशी, अस्तमानाचे जयाशी आडनाव नाही. हा ज्ञानरूपी प्रकाश आहे. हा ज्ञानरूपी प्रकाश उगवायच्या अगोदरच यांना किंमत आहे. एकदा का ज्ञानरूपी प्रकाश उगवला, जैशी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी. हे द्रव्य वगैरे यज्ञ आहेत, त्याने आपल्याला काही फायदा होतो, त्याने काही दिसतं, पण ते तात्पुरतं. ते थोडे आपल्याला पुढं घेऊन जाणारे आहेत. द्रव्य यज्ञ केला, चित्तशुद्धी झाली,
अंतःकरण शुद्ध झालं की कळायला लागतं, देवाकडे गेलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. तप यज्ञ केला, आणखीन तपाने इंद्रिय सगळी शुद्ध झाली, इंद्रियांना दिसायला लागतं. पण काय सगळं दिसत नाही, कारण ज्ञान जर झालं नाही तर केवळ तपाने मुक्ती प्राप्त होत नाही. असे कितीतरी लोक आहेत की त्यांनी फक्त द्रव्ययज्ञ केला, परंतु मुक्ती करता त्यांना पुन्हा ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागलं. अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील. आपण ते मागे उदाहरण पाहून आलो जानश्रुती राजाचं. जानश्रुती नावाचा राजा होता. अनेक दान केलं, अनेक पुण्य केलं. ऋषीमुनींना असं वाटलं एवढं दान करतो, एवढं पुण्य करतो, याचं कल्याण झालं पाहिजे, काहीतरी युक्ती केली पाहिजे. 2 ऋषींनी हंसाचं रूप धारण केलं आणि आकाशात उडत जाताना एक ऋषी बगळ्याचं रूप धारण केलं, हंसाचं रूप धारण केलं. 2 हंस उडत होते. जानश्रुती पाहत होता, काहीतरी बोलतात, त्या जानश्रुतीला ऐकेलं असं ते बोलले. एक म्हणायचा, अरे काय टपोरं चांदणं पडलंय. मला असं वाटतं ह्या जानश्रुती राजाच्या तपाचं हे सगळं फल आहे, तपाचा प्रकाश आहे, दानाचा प्रकाश आहे. तो मागचा ऋषी म्हणायला लागला, अरे हा काय प्रकाश घेऊन बसला. एक रैकू नावाचा ब्रह्मज्ञानी आहे, त्याच्या ज्ञानाच्या प्रकाशात हे सगळं जगत प्रकाशित होतंय. जानश्रुतीला आतापर्यंत वाटत होतं मी दानी आहे, माझ्या ज्ञानाचा प्रकाश, माझ्या दानाचा प्रकाश सगळीकडे आहे, पण ह्या ज्ञानाचा प्रकाश माझ्यापेक्षा जास्त आहे. कोण आहे रैकू? शोधण्याकरता सगळे सेवक पाठवले. एका गावामध्ये कुठंतरी एका गाडी खाली त्याला खरूच झालेली होती, खाजवत बसलेला होता. आंघोळ केली नव्हती 2-4 दिवस गाडीवाला. हे गेले, म्हटले रैकू तुम्हीच का? म्हटले या शरीराला रैकू म्हणतात, मी नाही. अहो राजाने तुमच्याकरता हे सगळं धन पाठवले, अमुक पाठवले, तमुक पाठवले, जा राजाला सांगा. म्हटले ह्या धनाला, हे धन मला काहीच नको, तुमचे एरं वित्त धन हे मज मृत्तिके समान. अहो तुम्हाला त्याची गरज आहे, मला कशाचीच गरज नाही. मग राजा स्वतः आला. स्वतः आल्यानंतर त्या ठिकाणी राजावर तो रागवला, म्हणायला लागला शूद्र आहेस तू, धनाने मला वश करण्याचा प्रयत्न करतो, तुला धन जास्त वाटतं, द्रव्य यज्ञ श्रेष्ठ वाटतो. अरे ज्ञान यज्ञापुढे काय किंमत आहे त्याची? धनाने पुण्य निर्माण होईल. सेवा केली त्याने. जानश्रुती राजाला त्या रैकूने उपदेश केलाय. उपनिषदातली कथा आहे. कशा करता सांगितलं? हे द्रव्यादी यागुकीर होती, परी ज्ञान यज्ञाची सरी न पवती, जैशी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी. ज्ञानोबराय म्हणतात, शिगेची सत्कर्मे धाविन्निली संभ्रमे, ती बहुतेकी श्रमे सत्य लोकू ठाकिला. खूप सत्कर्म केली, जास्त जास्त काय होईल? सत्यलोक, ब्रह्मलोक. कर्म केलं, उपासना केलं, शास्त्र सांगता याला ब्रह्मलोक आहे. आणखीन केलं वैकुंठ लोक आहे. ज्ञानोबराय म्हणतात, दीप दीपिका शशी तारा होतुका कोटी वरी रे, परी न सरे निशी नुगवे दिवसू दिनकर नाथ जिया परी रे. किती दिवे असू द्या, रात्र जाईल का? किती तारा उगवू द्या, चांदण्या उगवू द्या, रात्र जाईल का? पण दिनकर उगवल्यावर हो. ज्ञानोबराय म्हणतात, पूर्व दिशेच्या रावळी उदय होताची सूर्य दिवाळी, एरा दिशाई काळी काळीमा नाही. संपला. सगळीकडे प्रकाशच प्रकाश होऊन जातो. का उदयलिया भास्वतू चंद्र जैसा खद्यतू, तेव्हा उदया येता गवस्ती नाना नक्षत्र व्यक्ती, हारवी जती दीप्ती अंगिका जेवी. तसं ज्ञान प्रकाश आहे. तो ज्ञान प्रकाश उत्पन्न होण्याकरता हे यज्ञ आहेत. म्हणजे ह्याची निंदा नाही बरं का. एकाची स्तुती करत असताना कधी कधी निंदा केली असं वाटतं. एखाद्याला वाटेल मग हे सगळं सोडून द्या तेच करा, पण अधिकारानुसार करायचं आहे. स्तुती केलेली आहे, ही स्तुती करत असताना यांना गौणता दिलेली आहे. कारण हे करा, पण हे करत करत तिथे जायचंय ते लक्ष डोळ्यासमोर ठेवा.
म्हणून अशा प्रकारे आता ते ज्ञान कसं आहे, त्या ज्ञानाचंच वर्णन ज्ञानेश्वर महाराज परत परत ज्ञानाचं वर्णन करतात. का करतात मला काही कळत नाही. त्या ज्ञानस्वरूपामध्ये आपण स्थित व्हावं याच्याकरता करतात. ते देखे परमात्मा सुखनिधान साधावया योगीजन जे न विसंबती अंजन उन्मेष नेत्री. आणखीन थोडंसं वर्णन ज्ञानाचं केलंय 2-4 ओव्यात, त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. उद्याच्या प्रवचनात करू. पुंडलिक वरदारे विठ्ठल 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 विठ्ठल.